ओजस जय जिजाऊ, तेजश्रीताई जय जिजाऊ, शिवश्री विठ्ठलजी सूर्यवंशी जय जिजाऊ, पूनमताई जाधव जय जिजाऊ जय शिवराय, सागरजी महल्ले जय जिजाऊ जय शिवराय, कोमलजी दांडेकर जय जिजाऊ जय शिवराय, निरंजनजी नाईक नमस्कार, चौधरी सर जय जिजाऊ जय शिवराय, सोमनाथ भैया जय जिजाऊ जय शिवराय, सुनीताताई जय जिजाऊ जय शिवराय. लोक वाढतच आहेत. घेऊया आपण एखाद मिनिट घेऊया. हो शिवमजी सुरू करायचंच आहे. ठीक आहे, आपल्याला एक 2-3-4 मिनिटं सुरुवातीला लागणारच आहेत, तेव्हा आपण सुरू करून देऊया. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. थँक्यू सो मच. करम इन्कलाब जिंदाबाद. या जगाला क्रांतीचा आणि शांतीचा दोन्ही संदेश एकाच वेळेला देणारे जगातले सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, महात्मा बळीराजा, या जगातलं सर्वोत्कृष्ट मातृत्व राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, या महाराष्ट्रातील झोपलेल्या समाजाला जागा करून अस्मिता शून्य समाजाला पेटवून, त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची ठिणगी पेटवून, त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा आविष्कार पेटवून, त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ठिणगी टाकून त्यांच्याकडून जगातलं सर्वोत्कृष्ट स्वराज्य निर्माण करून घेणारे स्वराज्याचे निर्माते आणि या भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईला सुरुवात करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 15व्या वर्षी बुधभूषण सारखा संस्कृतमधला ग्रंथ लिहिणारे संस्कृतचे पंडित, छात्रवीर, स्वातंत्र्यवीर संभाजीराजे भोसले, 1869 साली छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरती समाधी शोधून पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी करणारे शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा कर्तृत्वाचा वारसा आपल्या कर्तृत्वातूनच दाखवणारे आणि महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जापुले, साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा, अशी खऱ्या संतांची व्याख्या ज्यांना तंतोतंत लागू होते ते खरे संत ज्यांना आपण म्हणूयात ते कर्मयोगी गाडगे बाबा, या महाराष्ट्रातले विज्ञानवादी संत जगद्गुरू तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, तुकाराम महाराजांच्या गाथा पुन्हा एकदा लिहून काढणारे संत जगनाडे महाराज, गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगती अवदशा येईल देशा, असा ग्राम सुधारणेचा मंत्र देणारे आणि खरंच आज कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये खरंच गावाचं महत्त्व ज्या ज्या लोकांना पटतंय, या लोकांना या अभंगाची या ओवीची आठवण जरूर होत असेल. याचे ग्रामगीतीचे निर्माते राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व या सर्व महापुरुषांच्या विचारांना एका सूत्रात बांधून तुम्हाला जगातली सर्वोत्कृष्ट राज्यघटना बहाल करणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या लोकांनी या मातीसाठी, या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी आपलं आयुष्य वेचलं, आपलं रक्त सांडलं, त्या तमाम महापुरुषांना, क्रांतिकारकांना, समाज सुधारकांना, संतांना मी तुषार उमाळे तुम्हा सर्वांच्या वतीने, जेवढी मंडळी या ठिकाणी लाईव्ह आहेत त्यांच्या वतीने, या महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी मला ज्या विषयाला घेऊन मी लाईव्ह आलोय त्या विषयाची आपण सुरुवात करूया. पण तत्पूर्वी एका फार महान माणसाला अभिवादन करणं राहून गेलं आणि ती व्यक्ती म्हणजे वासी बेंद्रे आहेत, ज्यांनी खरं तर छत्रपती संभाजी महाराज जगाला दिले. म्हणजे महाराष्ट्रालाच नव्हे, भारतालाच नव्हे, जगाला संभाजी महाराज दिले, ज्यांनी जगाला संभाजी महाराजांची ओळख दिली, ज्या संभाजी महाराजांचं चरित्र या महाराष्ट्रामध्ये विकृत पद्धतीने लिखाण केलं गेलं होतं, त्यांचं बदनामीकरण केलं गेलं होतं. खऱ्या अर्थाने त्याला जगासमोर आणणारा माणूस, मी इतिहासातला योद्धा त्यांना म्हणेल, ते वासी बेंद्रे साहेब यांच्या स्मृतीस देखील मी अभिवादन करतो. कारण त्यांच्याशिवाय
छत्रपती संभाजी महाराज आम्हाला कळले नसते, किंबहुना मराठ्यांचा बहुतांश इतिहासच वासी बेंद्रेंच्या संशोधनामुळे त्यांनी आयुष्यातल्या 70 वर्ष म्हणजे 90 वर्षाचं आयुष्य वासी बेंद्रेंना लाभलेलं आहे आणि 70 वर्ष त्यांनी आयुष्यातलं फक्त इतिहासावरती खर्च केलेले आहेत आणि त्यातली 40 वर्ष ही संभाजी महाराजांवरती खर्च केलेली आहेत. त्या वासी बेंद्रेंची आठवण केल्याशिवाय संभाजी महाराज पुढे सांगू बोलू सुद्धा शकत नाहीत. खरं म्हणजे या महाराष्ट्रावरती 3 लोकांचे फार उपकार आहेत. पहिले वासी बेंद्रेंचे, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शोधून काढला, त्याचं पुनर्लेखन या महाराष्ट्रामध्ये केलं. आणि दुसरं मराठा सेवा संघ, ज्याने या महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये संभाजी महाराजांचं चरित्र, वासी बेंद्रेंचं चरित्र, वासी बेंद्रेंनी लिहिलेलं चरित्र, जो संभाजी महाराजांचा खरा इतिहास आहे, तो गावागावापर्यंत मराठा सेवा संघाने पोहोचवलं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गावागावामध्ये गेलेलं संभाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचं चरित्र हे घराघरामध्ये नेलं. त्यामुळे हे 3ही व्यक्तींचं किंवा 2 व्यक्ती एका संघटनेचं महाराष्ट्रातील जनतेने मानावं तेवढं आभार हे कमीच आहेत, कारण ते खूप मोठे उपकार या महाराष्ट्रावरती आहेत. कारण त्याशिवाय महाराष्ट्राला संभाजी महाराज समजू शकलेले नसते. आता संभाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना मी जो विषय निवडलेला, किंवा मला विषय आमचे वैभव शिंदे आहेत, आमचे नातू सर आहेत, प्रशांतजी आहेत, यांनी मला बोललं की सर तुम्हाला विषय कशा पद्धतीने संभाजी महाराज देता येईल. म्हणलं ढाल तलवार हा जो काही संभाजी महाराजांचा इतिहास आहे तो स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचलेच आहे. आणि खरंच सांगतो ही मालिकाच क्रांतिकारी होती. आणि या पेजवरती डॉक्टर अमोल कोल्हे साहेब त्या दिवशी म्हणजे मला वाटतं काल लाईव्ह होतात. खूप मोठे उपकार आहे महाराष्ट्रावरती, खूप प्रचंड मोठे उपकार आहेत. त्याचं कारण असं आहे बांधवांनो, मी तुम्हाला गंमत सांगतो की आपण ह्या विषयावरती टप्प्याटप्प्याने, कारण मी ढाल तलवार सांगण्यासाठी मग ते परवा मुंबईमध्ये हिंदू मुसलमानांची दंगल उसळली आणि मग का उसळली, कशासाठी उसळली, कारण परंपरा तो भाग वेगळा वगैरे 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 वगैरे, मग एका सुरात एका श्वासात बोलण्यासाठी मी इथे आलेलो नाही. पण संभाजी महाराजांच्या चरित्राचं, संभाजी महाराजांच्या इतिहासाचं विश्लेषण कशा पद्धतीने करता येईल, कशा पद्धतीने एक त्याची दुसरी बाजू सुद्धा मांडता येईल आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील तरुणाईला जिवंत कसं करता येईल, जागृत कसं करता येईल, हा माझा प्रयत्न आहे. आणि यासाठीच मी आज या ठिकाणी बोलायला आलेलो, सर्व समीर स्वागत आहे, या ठिकाणी बोलायला आलेलो आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही संघर्ष उभा केला आपल्याला माहिती आहे. 50 वर्ष 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे, 1680 शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपण आनंदाने अभिमानाने सांगतो की जगाला हेवा वाटावा असं स्वराज्य निर्माण केलं. मुळात शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे काय फार मोठं नव्हतं, म्हणजे काबूल से लेकर कंधार तक वगैरे नव्हतं, ते औरंगजेबाचं होतं, ते मुघलांचं होतं. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतोय की शिवाजी महाराजांचं स्वराज्य छोटं असूनही जगाने शिवाजी महाराजांची दखल घेतलेली आहे. जगभरामध्ये शिवाजी महाराजांच्या चरित्राचा, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा त्याचा उदो केला जातो, त्याची जगभरामध्ये मांडणी केली जाते, किंवा जगभरातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानतात. आपल्याकडे 2 उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातली आहेत. पहिलं तर सुभाषचंद्र बोस रायगडावरती आले होते आणि त्यांचे काही बंगाली इतिहासकार आणि साहित्यिकांना घेऊन आले होते. आणि ज्यावेळेला रायगडावरती सुभाषचंद्र बोस आले त्यावेळेला देश गौरव सुभाषचंद्र बोस आले. मुळात त्यांना देश गौरव म्हटलं गेलं पाहिजे, त्याची मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून भाऊ जंबुंतराव धोटेंच्या माध्यमातून भारत सरकारला करतोय की ते देश गौरव सुभाषचंद्र बोस ते झालं पाहिजे. तर सुभाषचंद्र बोस आपल्या बंगाली साहित्यिकांना बोलले की तुम्हाला जर आयुष्यामध्ये एखाद्या माणसावरती जर लिहायचं असेल ना तर तुम्ही या माणसावरती लिहा, छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहा, बंगालच्या क्रांतिकारकांना त्याच्यातनं प्रेरणा मिळेल, हे सुभाषचंद्र बोस सांगतात. आणि भगतसिंगांचं तर काही सांगायलाच नको, म्हणजे भगतसिंगांनी तर म्हणजे गाणंच त्याच्यावरती लिहिलंय, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान से, उस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. हे तर भगतसिंगांनी कविताच लिहिली, त्याच्यावरती गाणंच लिहिलं आहे. ते स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये, लढाईमध्ये प्रेरणादायी गाणं छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा ठेवून, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून भगतसिंगांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जगभरातल्या लोकांचे
प्रेरणास्थान आहेत. आणि ते यामुळे नव्हेत की त्यांच्याकडे 350 किल्ले होते, शिवाजी महाराजांनी एवढ्या लढाया मारल्या, एवढा पराक्रम गाजवला, मग तो अफजल खानाचा कोथळा टराटरा फाडला, मग ते शाहिस्तेखानाची बोटं काचा काचा कापली, यासाठी नाही हो. तुम्ही जर लढायांचाच जर समजा क्रायटेरिया लावतो म्हटलं तर मला या अनुषंगाने या पद्धतीने इतिहास मांडण्यात काही रस नाही, कारण त्याच्यातनं काही मिळत नसतं. त्याच्यातनं मॅनेजमेंटच्या टर्म शोधलं म्हणजे सोडलं तर आपल्याला काही शिकता येणार नाही फारसं. पण नेपोलियनपेक्षाही मला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे मोठे वाटतात. त्याचं कारण असं आहे, नेपोलियन 16, औरंगजेब 16, तुम्ही चंगेज खान घ्या, फिलिप्स घ्या, अलेक्झांडर घ्या, हे सगळीच्या सगळी जी माणसं आहेत जगभरातले विजेते आहेत, जगातले. अलेक्झांडर, सिकंदर हा जगज्जेता आहे, जगाचा विजेता आहे, जगाचा. औरंगजेबाने जगातल्या 1/3 भूभागावरती राज्य केलंय. चंगेज खानने जग पादाक्रांता केलाय. पण आपण बघतोय की जगज्जेता असलेल्या लोकांना, जगामध्ये पराक्रम गाजवल्या लोकांना कोणीच आठवण ठेवत नाही. यांची जयंती म्हणा, पुण्यतिथी म्हणा, किंवा अशा पद्धतीची लाईव्ह भाषणं वगैरे म्हणा, हे होतच नाही. त्याचं कारण असं आहे की या दोन्ही लोकांमध्ये एक बेसिक फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो काही संघर्ष आहे, हा संघर्ष स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आहे. आणि हा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष जो आहे त्याचा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे नेलेला आपल्याला दिसतो. आता हा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष कसा, म्हणजे स्वातंत्र्यवीर संभाजी महाराज असा माझा आजचा विषय आहे. मग हा जो काही स्वातंत्र्याचा वारसा आहे, हा संभाजी महाराजांना कुठनं उसना घ्यावा लागला, तो त्यांच्या घरातच होता. तो शिवाजी महाराजांकडनंच त्यांना मिळालेला आहे. आणि शिवाजी महाराजांना कुठून मिळाला, तो त्यांच्या वडिलांकडनं, शहाजीराजांकडनं मिळाले. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. संभाजीराजांच्या म्हणजे छत्रपती स्वातंत्र्यवीर क्षात्रवीर संभाजी महाराजांच्या काकांचं नाव सुद्धा संभाजीच होतं. शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाचं नाव संभाजी होतं. कनकगिरीच्या वेड्यामध्ये या अफजल खानाने दगाफटका करून थोरल्या संभाजींना मारलेला आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय की पेमगिरीवरती शहाजीराजे त्या निजामशाहीच्या वारसाला, लहान वारसाला मांडीवर घेऊन त्यांनी छत्र त्या ठिकाणी धरलेलं आहे आणि एक स्वतंत्र कारभार त्यांनी चालवलेला आहे. म्हणजे कर्नाटकामध्ये आपल्याला माहिती आहे की शहाजीराजे स्वतंत्रच होते, ते स्वयंभूच होते. त्यांनी एक स्वतःची सृष्टीच निर्माण त्या ठिकाणी केली होती. त्यामुळे हा जो काही स्वातंत्र्याचा वारसा आहे, जे काही वेगळं जगण्याचं, वेगळं निर्माण करण्याचं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा जो काही वारसा आहे, तो संभाजी महाराजांना शिवछत्रपतींकडनं आणि शिवरायांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेला आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी जो काही स्वातंत्र्याचा लढा लढला, जो काही स्वातंत्र्याचा संघर्ष केला, तो स्वातंत्र्याचा संघर्ष होता या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले, दख्खनमध्ये, दक्षिणेमध्ये जन्माला रठ्ठ महाराष्ट्राचा, आपण मराठ्यांचा जो मूळ हा जो शब्दाचा अपभ्रंश आहे तो रठ्ठ, मगरठ्ठ, महाराष्ट्र, मराठ्ठे, मराठी वगैरे असा तो आहे. याला संस्कृतमध्ये रठ्ठ म्हणतात. दक्षिण रठ्ठ हा काही रठ्ठ प्रदेश जो आहे, या प्रदेशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या तो स्वातंत्र्याचा लढाई कसा आहे आपण बघतो. 1947 मध्ये आपण स्वातंत्र्य झालो, पण स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर इथे इंग्रजांचं राज्य होतं. मग इंग्रजांसोबत भांडत असताना आपल्याला कोणतं स्वातंत्र्य अपेक्षित होतं? आपल्याला कुठलं स्वातंत्र्य अपेक्षित होतं? तर आपल्याला राजकीय स्वातंत्र्य अपेक्षित होतं. आणि या राजकीय स्वातंत्र्यासाठी भगतसिंगांपासून तर गांधीजींपर्यंत अनेक लोकांनी आपल्या आपल्या प्राणाचं त्या ठिकाणी बलिदान दिलेलं, या देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि राजकीय स्वातंत्र्यामध्येच आपण आज जगतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही संघर्ष आहे, तो संघर्ष राजकीय स्वातंत्र्याचाच आहे. आता मुळात असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना एका विशिष्ट आयडिओलॉजीचा बनवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? कडवट होते, कट्टर होते, ते हिंदुत्ववादी कसे होते? मी म्हणतच नाही. शिवाजी महाराज ना पुरोगामी होते, शिवाजी महाराज ना हिंदुत्ववादी होते, शिवाजी महाराज हिंदूच होते. मी माझ्या अनेक भाषणांमध्ये सांगतोय, माझ्या प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगतोय की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराजांपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 पर्यंत सगळे हिंदूच होते. मी हे म्हणत नाहीये. पण छत्रपती शिवाजी महाराज हे कसे हिंदू होते, हिंदुत्ववादी होते, छत्रपती शिवाजी महाराज कसे पुरोगामी होते, हा जो काही ठरवण्याचा आणि बनवण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याच्या मुळात मी विरोधात आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना अशी एक आयडिओलॉजी घेऊन स्वातंत्र्याच्या संग्रामाला सुरुवात नव्हती केली. त्यांना एवढंच माहिती होतं की या महाराष्ट्रावरती आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, मुघल, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज सगळेच आलटून पालटून राज्य करत आहेत, सत्ता गाजवत आहेत. आणि या ठिकाणी
विजापूरच्या आदिलशाची सत्ता असू द्यात, निझामशाची सत्ता असू द्यात, नंतर मुघलांची सत्ता असू द्यात, ह्या धार्मिक सत्ता नाही येतं ना. या म्हणजे ब्रिटिशांची तिकडे असू द्यात, सिद्ध्यांची असू द्यात, पोर्तुगीजांची असू द्यात, ह्या धार्मिक सत्ता नाही आहेत. या महाराष्ट्रावरती राज्य करणाऱ्या राजकीय सत्ता आहेत. मी त्या दिवशी सुद्धा बोललो की शिवकाळामध्ये जर आपण अभ्यास करतो म्हटलं नीट, तर आपल्या लक्षात असं येतं की त्या काळामधली सगळी गावं स्वयंपूर्ण होती. गावचा कारभार गावात चालायचा, गावाची स्वतःची अशी एक यंत्रणा असायची. आणि मग गावामध्ये वतनदार असायचा, जागीरदार असायचा, कुलकर्णी असायचा, देशपांडे असायचा, आणि यांच्या मार्फत ही यंत्रणा चालायची. व्हायचं असं की आलटून पालटून जेव्हा आक्रमणं व्हायचे, हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हां बरोबर आहे, तो पण मुद्दा घेणार आहे तेजश्री ताई. मी नाही घेतला तर मला शेवट आठवण करून द्याल पुन्हा एकदा. आता छत्रपती शिवाजी महाराज आपण याच्यावरती बोलत होतो. हे घेतो, सगळे मुद्दे घेतो मी की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी हा जो काही संघर्ष केला, हा जो काही लढा उभा केला, हा राजकीय स्वातंत्र्याचा, ह्या सर्व लोकांकडनं स्वातंत्र्याचा आहे. त्याचं कारण असं आहे की गावं स्वयंपूर्ण होती. राजा जरी बदलला, बादशाह जरी बदलला, सुलतान जरी बदलला, तरी गावाची व्यवस्था तीच असायची. गावाचा वतनदार, जागीरदार, कुलकर्णी, देशपांडे ही व्यवस्था तीच होती. त्यामुळे सामान्य जनतेचा, रयतेचा आणि राजाचा काही एक संबंध यायचा नाही. त्यामुळे लोकांना काही फरक पडायचा नाही ना. आपला राजा हिंदू आहे का, आपला राजा मुसलमान आहे का, याचं लोकांना काही घेणं नव्हतं. लोकांचं शोषण तसंच चालू होतं. मग त्यांचा राजा हिंदू आला काय किंवा मुसलमान आला काय, त्याचा काही फरक पडायचा नाही. किंबहुना या देशातल्या अनेक इतर प्रांतांवरती काही ठिकाणी हिंदूंचे सुद्धा राज्य होते, पण त्या ठिकाणी काही प्रजा अशी फार सुखी होती आणि फारच त्यांच्या घराला सोन्याचे पत्रे लागले होते ज्या ठिकाणी हिंदूंचे राज्य होते. किंवा त्यांच्या ठिकाणी शेतकरी, त्यांच्या प्रदेशामध्ये शेतकऱ्यांची फार भरभराट वगैरे होती. असं काहीच नाही आहे, असं कुठेच नसतं, असं कुठेच नाही. जी जी मंडळी होऊन गेले, जे जे सुलतान, राजा, बादशाह, हिंदू, मुसलमान, इंग्रज आले, हे सगळे शोषण करते होते, सगळे लुटारू होते. आणि हे सगळेच्या सगळे जे आपण बघतोय की हे सगळेच्या सगळे काय होते, राजकीय लढा इथे या ठिकाणी करत होते आणि राजकीय दृष्ट्या लोकांची पिळवणूक करत होते. धार्मिक दृष्ट्या आपण त्याला म्हणू शकतो काही अपवाद त्याला आहेतही, असं नाही, काही अपवाद त्याला आहे सुद्धा. मग हा जो काही लढा आहे, हा जो काही संघर्ष आहे, शिवछत्रपतींनी मोठ्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये लढला. आणि आपण म्हणतोय की 18 पगड जातीच्या, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. मात्र त्याला एक धार्मिक स्वरूप, त्याला एक जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न. मला आठवतं डॉक्टर अमोल कोल्हे साहेब सिंदखेड राजाला आले होते आणि सिंदखेड राजामध्ये त्यांच्या भाषणाचा एक उल्लेख त्यांनी असा केला होता की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर महापुरुषांना लोकांनी आटोकाट प्रयत्न केले की जातीत कसं बांधता येईल, धर्मात कसं, माझ्या धर्मात कसं खेचता येईल, जबरदस्तीने त्याला धर्मांध कसं करता येईल, त्याचा धर्माच्या नावाने वापर कसा करता येईल, किंवा जबरदस्तीने त्याला माझ्या जातीत कसं ओढता येईल, माझ्या जातीचा आयडॉल असा घट्ट पकडून ठेवायचा. असं शिवाजी महाराजांना घट्ट पकडून ठेवायचं, जाऊच द्यायचं नाही. आमचे मराठ्यांचे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना इकडे घट्ट पकडून ठेवायचं, जाऊच द्यायचं नाही. बाबासाहेब म्हणतात नाही, मी देशाचं नेतृत्व करतोय, मी देशाला राज्य नाही, आमचेच. ही जी काही पद्धत आहे ना, ही पद्धत त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंना सांगायची होती की लोकांना आपापल्या स्वार्थासाठी महापुरुषांना जातीमध्ये आणि धर्मामध्ये विभागून घ्यायचं आहे. आणि हीच पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांवरती आली. मी तुम्हाला अनेकदा बोललो सुद्धा भाषणांमध्ये की नेपोलियनवरती जगात किती हजार पुस्तकं माहिती आहे का? 60,000 पुस्तकं आहेत. किती? नेपोलियनवरती जगामध्ये 60,000 पुस्तकं आहेत. मी तुम्हाला विचारतो, शिवछत्रपतींवरती 6,000 पुस्तकं आहेत का? आहे 6,000 पुस्तकं? नाही आहेत. त्याचं कारण असं आहे, आम्ही छत्रपतींना जागतिक स्तरावरती त्यांचं चरित्र न्यायला कमी पडलो, कारण आमचं भांडण इतकंच आहे ना साहेब. शिवाजी महाराज हिंदू, मुसलमान, मराठा, मराठेतर याच्यामध्येच आमचं खिचातानी चाललेली आहे आणि ती सुप्त आहे, अशी ओढताना चाललेली आहेत की आम्हाला जाऊच द्यायचं नाही पुढे. आमच्या जातीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, आमच्या धर्माच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. आम्हाला वापर करायचा आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, आमच्या वैयक्तिक हेवेदेव्यांसाठी वापर करायचा. आणि मग आपण त्या ठिकाणी बघतो की शिवाजी महाराजांसोबत सर्व जाती धर्माची लोक होतीत ना. आपण बघतो की आपल्याकडे शिवाकाशीचं उदाहरण आहे. म्हणजे शिवाजी महाराजांकडे पन्हाळा जेव्हा आला, तिथून पन्हाळा जेव्हा आला, पन्हाळा आदिलशाहीमध्ये होता, जेव्हा आदिलशाहीकडनं शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला, हा जो शिवाकाशीद होता तो आदिलशाचा चाकर होता. हा शिवाकाशीद आपोआपच स्वराज्यामध्ये आला.
आणि स्वराज्यामध्ये आल्यानंतर 8 महिन्यानंतर त्यांनी बलिदान दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न असा येतो की पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर गावचा एक न्हावी समाजाचा तरुण 8 महिन्यापूर्वी स्वराज्यामध्ये येतो आणि 8 महिन्यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांचा ना वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ढाल म्हणून उभा राहतो, प्रति शिवाजी महाराज म्हणून बनतो. आणि त्याला माहित होतं, बरं शिवा काशीत येडा नव्हता, त्याला माहित होतं की पकडलं तर आपली गर्दन मारली जाणार. मग प्रश्न तर शिवचरित्रामध्ये शंभूचरित्रामध्ये जे काय आपण म्हणतो एकच शिल्लक राहतो, तो एवढाच असतो की ही लोक माणसं मरायला तयार आहेत. बरं मग ती काय धर्मसंघर्ष म्हणून मरायला नाहीत, ती जात संघर्ष म्हणून नाहीयेत. मी मागच्या सुद्धा लाईव्ह मध्ये बोललोय की शिवाजी महाराजांसोबत आगरी आहे, कोळी आहेत, रामोशी आहे, भांडारी आणि कातकरी सुद्धा आहेत. यातले रामोशी, भांडारी आणि कातकरी हे जे 3 समाज आहेत हे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारे समाज आहेत आणि यांना त्या सह्याद्रीचा भूगोल पाठ आहेत. आदिवासी जाती आहेत, त्यांना तिथला भूगोल पाठ आहे आणि ते छत्रपती शिवाजी रामोशांकडे तर गुप्तेर खातं शेवटपर्यंत आहे शिवाजी महाराजांकडे. आणि म्हणून मला जे काय सांगायचं आहे, ह्या लोकांना आम्ही जातीमध्ये आणि धर्मामध्ये वाटण्याचा जो काय अक्षलाग्ध प्रकार केलेला आहे, ही जी इतिहासासोबत केलेली हरामखोरी आहे, हे आम्ही करता कामा नये, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही संघर्ष आहे, हा संघर्ष जर धार्मिक संघर्ष आहे ना, मला काही प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न आहे, एक उदाहरण द्यायचं मग प्रश्न विचारायचे. 1679 साली म्हणजे 80ला महाराज गेले, 1 वर्ष अगोदर विजापूरमध्ये दुष्काळ पडला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी 10,000 ज्वारीची पोती ही विजापूरला मदत म्हणून पाठवलेली आहे. विजापूरला मुसलमान सल्तनत तिथे राज्य करत आहेत. दुसरा असं मला प्रश्न आहे, मला प्रश्न विचारायचे बरं, ज्यांना मी तुम्हाला सांगतो आज मी जे काय प्रश्न, कारण फार स्वराज्य रक्षक संभाजी फार मानाचं पान आहे, पेज आहे, त्याच्यावरती 2.25-2 लाख काय ते फॉलोअर्स आहेत. त्यामुळे मला पहिल्या लाईव्ह पासून जो माझा पहिला व्हिडिओ जो आला होता 30-35 हजार लोकांनी तो बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा मी प्रश्न केले होते. तर महाराष्ट्रातल्या कोणीच मला त्या प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत जे मला आज इथे पाहिजेत, किंवा मी तुम्हाला विचारू इच्छितो, किंवा ज्यांना द्यायचं असेल तर त्यांना माझा फोन नंबर सुद्धा देईल की त्यांनी मला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. पहिला प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर लढा धार्मिक संघर्ष होता, आपण संभाजी महाराजांकडे येतोय बरं का, त्याची पार्श्वभूमी बघतोय आपण, वेळ बघू द्या किती झालाय, ठीक आहे. तर जर धार्मिक संघर्ष होता तर ज्यावेळेला इकडे आपल्याला माहिती आहे की अफजल खान ज्यावेळेला आला वाईच्या खोऱ्यामध्ये, तो महाराष्ट्रावरती जेव्हा चालून आला, त्यावेळेला अफजल खानासोबत त्याचा जो वकील आहे तो हिंदू आहे आणि तो कृष्णा भास्कर आहे, बरोबर. आणि शिवाजी महाराजांसोबत आपण बघतोय की वकील कोण आहे शिवाजी महाराजांचा, काझी हैदर आहे. म्हणजे शिवाजी वाटाघाटी फार महत्वाची. म्हणजे त्यावेळेला 2 लढाई असायच्या, एक रणांगणामध्ये आणि दुसरी तहामध्ये. तहामधली जी लढाई असायची तो वकील करायचा. आणि हा वकील कोण आहे शिवाजी महाराजांचा, काझी हैदर आहे, मुसलमान आहे. आणि अफजल खानाचा वकील कोण आहे, तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आहे, म्हणजे कृष्णा भास्कर आहे. म्हणजे याचा वकील मुस्लिम आहे, याचा शिवाजी महाराजांचा वकील मुस्लिम आहे आणि अफजल खानाचा वकील जो आहे तो हिंदू आहे. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या हयातभर मुसलमानांशी लढाया केल्या. मग ज्या वेळेला शिवाजी महाराजांना एकदा शिकस्त करावी लागली आणि हा महाराजा जयसिंग जेव्हा इकडे आले, एक राजपूत राजा औरंगजेबाच्या बाजूने महाराष्ट्रावरती चालून आला, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती हल्ला केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला माहिती आहे तह करावा लागला, 23 किल्ले त्याला द्यावे लागले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले सुद्धा, हे महत्वाचं नाही. महत्वाचं एवढं आहे की जर समजा धार्मिक संघर्ष आहे तर मुसलमान असलेल्या औरंगजेबाच्या बाजूने महाराजा जयसिंग नावाचा हिंदू सरदार, राजपूत राजाच हा शिवाजी महाराजांच्या हिंदू असलेल्या स्वराज्यावरती कसं काय चालून येतो, याचं उत्तर कोणी देत नाही. आणि मग पुन्हा कोणीतरी सांगायचं की धार्मिक संघर्ष होता, शिवाजी महाराजांचं कट्टर हिंदुत्वीकरण करत जायचं. ही गोष्ट जी आहे ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. आणि आपण त्याला म्हणतो की याचा जो वारसा जो पुढे नेला ना, तंतोतंत संभाजी महाराजांनी पुढे नेलेला आहे. आणि संभाजी महाराजांची जी काही लढाई आहे, ही लढाई अलीकडे आपण बघतोय की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की ही स्वातंत्र्याची लढाई आहे, तो स्वातंत्र्याचा संघर्ष आहे, या दख्खनच्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा संघर्ष आहे. आणि हा स्वातंत्र्याचा जो वारसा आहे, स्वातंत्र्याच्या संघर्षाचा जो काही वारसा आहे, हा संभाजी महाराज अव्याहतपणे पुढे नेतात, 1689 पर्यंत नेतात. पण काय झालं, संभाजी महाराजांना कशा पद्धतीने धर्माच्या कचाट्यामध्ये बांधता येईल,
त्यांना जातीमध्ये तो फार राहू दे, आता तुम्ही धर्माच्या कचाटामध्ये असं कसं बांधता येईल ना याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे की संभाजी महाराज मग धर्मवीर कसे होते. मी एक उदाहरण देतो, शिवाजी महाराजांचं तुम्हाला उदाहरण देतो की शिवाजी महाराजांनी 2 सनदा दिलेत, माझ्याकडे आहे सुद्धा, मी हे सगळं मटेरियल आणलं. 2 सनदा संभाजी महाराजांनी दिलेल्या आहेत. पहिली 1680 19 ऑगस्ट तुकाराम महाराजांचे पुत्र महादोबा गोसावी यांना वर्षा सणासाठी नेमणूक संभाजी महाराजांनी दिली. संभाजी महाराजांनी 1680 साली वर्षा सणासाठी पैशाची नेमणूक करून दिली. कोणाला? जगद्गुरू तुकाराम महाराजांचे पुत्र महादोबा गोसावी. त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर 1680 मध्ये पाडगावचे मौनी बाबा यांच्या पालखीस बोई व वाजंत्रीस 126 होणांची वार्षिक व्यवस्था त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी केली आहे. म्हणजे संभाजी महाराज, आपल्याला माहिती आहे देहू ते आळंदी पालखी सुद्धा त्यांनी सुरू केली आहे. संभाजी महाराज हिंदू संतांसाठी सुद्धा वर्षा सणाची नेमणूक करतात, त्यांना सुद्धा मदत करतात, आणि मुस्लिम असणाऱ्या संताला सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा वर्षा सणाची मदत करतात, त्याला सुद्धा वर्षा सणासाठी रक्कम लावून देतात. ह्या गोष्टी काय सांगतात आम्हाला? ह्या गोष्टी, आणि असं नाही ना, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो किंवा एक कविता आहे ज्या कवितेचा आधार हिंदू मुसलमान वाद कसा रंगवता येईल यासाठी वारंवार केलेला आहे की काशी की कला जाती मथुरा भाई मशीद होती, अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. आता या कवितेचा आपण उलगडा करूया. पहिल्यांदा तर कवी असा असतो, म्हणजे कवी कलशांनी ती लिहिलेली कविता आहे, आणि कवी कलशांचं काव्य हे अत्यंत रसपूर्ण काव्य आहे. ते त्याच्यामध्ये शृंगार आहे, त्याच्यामध्ये वीर रस आहे. पण जो आपण म्हणतोय जो न देखे रवि वो देखे कवी. मग आता कवी कलश काय लिहितो? काशी की कला जाती मथुरा भाई मशीद होती, अगर शिवराय न होते तो सबके सुन्नत होते. मग आता प्रश्न असा आहे की जर शिवाजी महाराज नसते तो काशी की कला भी जाती और मथुरा मशीद भी होती. आता प्रश्न असा आहे की मथुरा कुठे हो? मथुरा आग्र्याच्या जवळ. म्हणजे औरंगजेब ज्या ठिकाणी राज्य करत होता, ज्या ठिकाणी त्याचं तख्त सिंहासन आहे, त्या ठिकाणापासून जवळ पहिलं काय लागतं? आग्रा लागतं, आपलं मथुरा लागतं. आणि त्या मथुरामध्ये मशीद आहे, त्या मथुरेमध्ये मशीद आहे. इतिहासामध्ये असा दाखला आहे का हो की मथुरेचं मंदिर पाडून तिथे मशीद केली म्हणून मथुरा म्हणतोय मी मथुरा म्हणतोय? आहे का? नाही सापडत तुम्हाला. काशी की कला जाती. औरंगजेब एक लक्षात ठेवा, औरंगजेब हा नालायकच. औरंगजेबाचं समर्थन होऊ शकत नाही, अजिबात नाही, मुळीच नाही. मग औरंगजेबाने खरंच काशीचं मंदिर फोडलं का? त्याने खरंच मथुरेचं मंदिर पाडलं का? काशी की कला जाती मथुरा भाई मशीद होती, मथुरेचं नाही झालं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराज तिथे रूल करत होते का? छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उत्तर प्रदेशमध्ये होतं का? नव्हतं. मग औरंगजेबाने असं काहीच केलं ना. काशी उत्तर प्रदेशमध्ये ना, मथुरा सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहे. अख्खा उत्तर प्रदेश औरंगजेबाकडे होता, पण औरंगजेबाने तिथं काही फोडलेलं नाही, ते काय उद्ध्वस्त केलेलं नाही. आणि मग आपण पाहतो की औरंगजेब म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये किंवा औरंगजेबाच्या दरबारामध्ये अनेक त्याचे सहकारी जे आहेत, अनेक सहकारी त्याच्या वकिलांमध्ये अनेक हिंदू लोक सापडतात तुम्हाला. त्याच्या सरदारांमध्ये तुम्हाला अनेक हिंदू सापडतात. तुम्हाला राजपूत दिसतात, तुम्हाला जाट दिसतात, तुम्हाला बुंदेलखंडचे लोक दिसतात, सरदार दिसतात. हे सगळेच्या सगळे लोक औरंगजेबाच्या बाजूनं जगभर लढतायत, सगळे हिंदू. आणि तिथे हिंदू आहे ना, वस्त्या होत्या ना तिथे. औरंगजेब ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी हिंदूंच्या वस्त्या होत्याच, आणि महाराष्ट्रामध्ये मुसलमानांच्या वस्त्या होत्याच ना. आणि हेच खरं म्हणजे हेच तर शिवाजी महाराजांचं श्रेष्ठत्व आहे, हेच तर मोठेपण आहे. पोर्तुगीजांच्या व्हॉइसरॉयने 1670 साली त्याच्या राजाला एक पत्र लिहिलं. त्याने सांगितलं, त्या पत्रामध्ये तो लिहितोय की या पूर्वेकडच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचे एक अत्यंत धाडसी, पराक्रमी, शूर, नीतिवान राजा आहेत. ते स्वतः मी काय म्हणतोय पुन्हा ऐका, ते स्वतः मूर्तीपूजक आहेत. मात्र मूर्तीपूजक नसणाऱ्या लोकांचं सुद्धा त्यांना सुद्धा सन्मानाने वागवतात. असं कोण म्हणतो? पोर्तुगीजांचा व्हॉइसरॉय त्याच्या राजाला लिहिलेल्या पत्रात लिहितोय. 1670 इंडियन लायब्ररीमध्ये पत्र उपलब्ध आहे, कोणी वाचू शकतं. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज धर्मांध नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर नाहीत. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचे जेवढे काही दाखले आहेत ह्या सगळे आपल्याला एवढंच सांगतात की छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी मिळेल नाही. आणि
अफलातून चरित्र आहे, म्हणजे जगाच्या पाठीवर छत्रपती संभाजी महाराजांनी एवढा वीर माणूसच नाही आहे. 32 वर्षाचं आयुष्य, 32 वर्षाचं आयुष्य, ग्रंथसंपदा, 17 भाषा, निष्कलंक चारित्र्य आणि 140 लढाया. एकदाही तह नाही, एकदाही शिकस्त नाही, एकदाही माफी मागितलेली नाही. झुंजले, रणमर्दासारखे झुंजले आणि शहीद झाले. या महाराष्ट्राच्या, या देशाच्या, दख्खनेच्या स्वातंत्र्यासाठी संभाजी महाराज शहीद झालेत, माफी नाही मागितली. आता योगायोग असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांना पहिल्यांदा जर कोणी धर्मवीर म्हटलं असेल तर ते सावरकरांनी म्हटलं. आता सावरकरांना कोणाला स्वातंत्र्यवीर म्हणायचंय, कोणाला धर्मवीर म्हणायचंय, कोणाला अजून काय वीर म्हणायचा आहे, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न, मी याच्या खोलात जात बसणार नाहीच. पण संभाजी महाराजांच्या चरित्राच्या अनुषंगाने जर आपण विचार करतो म्हटलं तर योगायोग असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं ते धर्मासाठी नाहीच नसाय. शिवाजी महाराज धर्मासाठी लढा पुकारत होते का? शिवाजी महाराज धर्मासाठी लढत होते का? छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी लढत होते का? तर याचा एकही रेफरन्स, एकही पुरावा सापडत नाही ना. जर असं असतं तर शिवाजी महाराजांनी सन्मानाने कुराण पाठवलं नसतं ना, सन्मानाने कुराण पाठवलं नसतं. होय, लढाईमध्ये सापडलेलं कुराण सन्मानाने शिवाजी महाराजांनी परत पाठवलं नसतं जर ते धर्मांध असते तर. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला एकदाही संभाजी महाराजांनी अशा पद्धतीचे कुठल्या धार्मिक कृत्य केले? हो, ते जे पादरी त्यांच्या मस्तकं कापलीत, पण ते धर्म म्हणून नाही ना, ते धर्म म्हणून कापलेलं नाही. राजाचा मुळात कोणता धर्मच नसतो, राजाचा कुठलाही धर्म नसतो. त्याच्या प्रजेमध्ये असलेली सर्वच्या सर्व समाजाचे, जातीचे, धर्माची माणसं त्याच्यासाठी सारखे असतात. याला काही लोक अपवाद आहेत, त्यांनी त्या काळामध्ये तसे कृत्य केलेले आहेत, पण अपवाद हे काही नियम होऊ शकत नाही. आणि या देशाचा इतिहास असा राहिलेला आहे की या देशामध्ये जे काही राजे होऊन गेले त्या राजांचा कुठला धर्म म्हणून आपल्याला आढळत नाही, किंवा त्यांनी बहुतांशी आपल्या प्रजेला सन्मानाची वागणूक दिली. आणि याला छत्रपती संभाजी महाराज सुद्धा याला अपवाद नाही. आता गंमत अशी आहे, जो विषय मला खास करून मांडायचा होता, जो मी मांडतोय, की छत्रपती संभाजी महाराजांना आज धर्माच्या नावे त्यांचा वापर करून किंवा संभाजी महाराजांचं प्रतीक म्हणून वापर करून एका विशिष्ट समुदायाला, खास करून मुसलमानांना टार्गेट करून एक वेगळी ओळख, वेगळी इमेज संभाजी महाराजांची रंगवली चालली. आता गंमत बघा, संभाजी महाराजांच्या नावाने या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज अशा पद्धतीचे सतत प्रचार चालू असतो की संभाजी महाराज धर्मासाठी मेले. माझा एक छोटासा प्रश्न बघा, वासी बेंद्रेंची मी बोललो सुरुवातीला, महाराष्ट्रावरती खूप उपकार आहेत. वासी बेंद्रेंनी 1920 साली, मी काय म्हणतोय, वासी बेंद्रेंनी 1920 साली छत्रपती स्वातंत्र्यवीर छात्रवीर संभाजी महाराजांच्या, हां बरोबर आहे, संभाजी छत्रपती वासी बेंद्रेंनी 1920 साली संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करणं सुरू केलं. आणि जवळपास 1918 ते 1918 मध्ये आणि 1958 पर्यंत, म्हणजे 40 वर्ष वासी बेंद्रेंनी संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला. आणि 40 वर्ष आयुष्याचे खपवून संभाजी महाराजांचं खरं चरित्र जगासमोर आणलं. 1958ला महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांच्याकडनं त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं 1960 साली. 58ला त्यांना ते लेखन पूर्ण केलं, 1958ला, आणि 1960ला त्याचं प्रकाशन झालं. 1960 म्हणतोय मी, म्हणजे इथून किती वर्ष मोजून 60 वर्ष. आता बघा, मला असं वाटतं की 4वी-5वीला 1999-2000ला असेल, त्यावेळेला तुम्हाला, तुमच्यापैकी बरेच लोक आहेत, तुम्ही गंमत बघा, महाराष्ट्राच्या इतिहासासोबत, म्हणजे संभाजी महाराजांच्या इतिहासासोबत केलेली हरामखोरी बघा. मी तुम्हाला असं उलगडत नेणार, हे कशा पद्धतीचे, हे काय प्रकार आहे नेमके. 1999-2000च्या सुमारे मी 4वी-5वीला असेल, त्यावेळेला जो काही इतिहास होता की 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवरती झाला. शिवाई देवीवरून त्यांच्या आईने त्यांचं नाव शिवाजी ठेवलं. 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मग त्यांनी अफजल खानाचा कोतडा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं कापली, आग्र्यावरून त्यांची सुटका झाली. 3 एप्रिल 1686ला शिवाजी महाराजांचं निधन झालं रायगडावरती. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा संभाजी हा मात्र कर्तृत्व शून्य होता, दारुडा, व्यसनी होता, व्याभिचारी होता. मला इतकं छळायचं साहेब ते,
म्हणजे मला समज येईपर्यंत तो प्रश्न, मला इतका त्रास आयुष्यात कुठल्याच प्रश्नाने दिलेला नाही. शाळेमध्ये आपल्याला गणितामध्ये कधी प्रश्न पडतोय असं का, कधी विमानावरून हे असेच का जातात, तो चंद्रच असा, असे प्रश्न आपल्याला बालपणी पडत असतात. मला बालपणी प्रश्न पडायचा की छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला हेवा वाटावा असं स्वराज्य निर्माण केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलाला घडवायला अपयशी पडले. म्हणजे शिवाजी महाराजांचं अपयश आहे, शिवाजी महाराजांना आपला मुलगा घडवायला अपयश आलेला आहे असं मला सतत असं का, असं सतत मला छळायचं. 1999 2000च्या आसपासची, म्हणजे मी 1999ला होतो. प्रश्न असा आहे की 1960ला संभाजी महाराजांचं चारित्र्य, संभाजी महाराजांचं खरं चरित्र, खरा इतिहास वासी बेंद्रेंनी महाराष्ट्रामध्ये प्रकाशित केला. मग महाराष्ट्रातले इतिहासकार, महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तक मंडळावर बसलेले लोक काय झक मारत होते का? 40 वर्ष 1999 2000 मध्ये तो इतिहास पुस्तकामध्ये होता. आता मी वाचलं नाही, आहे की नाही मला माहिती नाही, पण 40 वर्ष महाराष्ट्रातले इतिहासकार आणि महाराष्ट्रातल्या पाठ्यपुस्तक मंडळावरती बसलेले जे काही लोक होते, जे एका विशिष्ट मानसिकतेचे लोक, हे काय झक मारत होते का 40 वर्ष? अहो 40 वर्ष म्हणजे खरा इतिहास समोर येऊन सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा नाही केली ना साहेब. का नाही केली? का नाही वाटलं संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुस्तकामध्ये टाकला पाहिजे म्हणून? का नाही वाटलं? ह्या प्रश्नाची उत्तरं कोण देणार आहे साहेब? कोण देणार? ह्या प्रश्नाची उत्तरं त्या लोकांना द्यावं लागणार जी पाठ्यपुस्तक मंडळावरती होती किंवा आहेत. ह्या लोकांना ह्या प्रश्नाची उत्तर द्यावं लागणार. तुम्ही इतिहासामध्ये बदल का नाही दिला? त्याचं कारण असं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास याच रोखाने, याच अँगलने, याच पद्धतीने तो दाखवायचा, मांडायचाच होता ना. कारण संभाजी महाराजां हे प्रेरणास्थान आहे, युवकांचं, तरुणांचं प्रेरणास्थान आहे. ते भगतसिंगाचं, जो भगतसिंग माझ्या टी शर्ट वरती आहे, त्या भगतसिंगाचं प्रेरणास्थान संभाजी महाराज आहे, शिवाजी महाराज आहेत. मग ते होऊन द्यायचं नाही ना. शिवाजी महाराज नाही का काकतालीय न्यायाने छत्रपती झालेला महापुरुष. संभाजी महाराज काकतालीय म्हणजे कावळा बसायची आणि फांदी तुटायची, या न्यायाने शिवाजी महाराज काय झाले तर छत्रपती झाले. मग त्या न्यायाने जर तो न्याय जर संभाजी महाराजांना लागतो तर संभाजी महाराज काय होते? बदफैली, व्यसनी, दारुडे, व्याभिचारी, रंडीबाज होते. गडकऱ्यांचं वाचलंच ना आपण. दुरुस्ती का नाही केली? माझा प्रश्न असा आहे, दुरुस्ती का झाली नाही? का या ठिकाणी मराठा सेवा संघाला गावागावामध्ये जाऊन इतिहास सांगावा लागला? भानगडे पाटलांनी सुद्धा सांगितलं, अमोल मिटकरींनी सुद्धा सांगितले. जे लोक सेवा संघाच्या चळवळीमध्ये काम करणारी होती त्या सर्वांनीच पोहोचवलं साहेब. का करावं लागलं? तुम्ही का केलं नाही? इतिहास संशोधक मंडळाच्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी का नाही केलं? इतिहासातले अभ्यासक न तुम्हाला का करावं असं वाटलं नाही? कारण तुम्हाला करायचाच नव्हता ना. म्हणजे गंमत अशी आहे की 350 वर्ष संभाजी महाराजांवरती नाटकं लिहिली, कादंबऱ्या लिहिल्या, चित्रपट काढलीत आणि सगळी कशी होती? सगळी संभाजी महाराजांना रंगेल, दारूबाज, व्यसनी, व्याभिचारी, स्त्रीलंपट अशीच रंगवणारी होती. ठीक आहे ना, ठीक आहे, मानलं. तुमच्याकडे इतिहास संशोधनाची साधनं नव्हती हेही मानलं. मल्हार रामराव चिटणीसाने हरामखोरी केली आणि त्याची री तुम्ही सर्व हरामखोरांनी ओढली, मान्य. तुम्ही म्हणाल मी तुषार उमाळे, मी कडवड बोलणारच आहे, कारण मी खरं बोलणार आहे आणि मी कधी रेफरन्स शिवाय काही बोलत नसतो, कधीच नाही. माझ्याकडे नसेल ना, माझा ज्या गोष्टीत अभ्यास नसेल ना, ते मी बोलतच नाही. आणि माझ्याकडे जे आहे ना, मी छाती ठोकून बोलत असतो. आणि हे आज जे बोलतोय, मान्य ना की तुम्ही, ठीक आहे, मराठ्यांच्या इतिहासाची साधनं नव्हती वगैरे वगैरे, मग तुम्ही 1960 नंतर महाराष्ट्रानंतर काय करत होतात? याचं उत्तर महाराष्ट्रातल्या या लोकांनी द्यावं, जे लोक आज संभाजी महाराजांना धर्मरक्षक कसे होते, धर्मवीर कसे होते. आणि त्या म्हणजे संभाजी महाराज जर धर्मवीर होते, धर्मासाठी मेलेत, मग मारणारा कोणतरी औरंगजेब आहे. औरंगजेब कोण आहे तर मुसलमान आहे. मग तुमचा दुश्मन कोण आहे तर मुसलमान आहे. हे रंगवण्याचं आणि हे टाकलंच ना. बघा, तुम्ही ज्या लोकांना धर्मवीर म्हणून शिवाजी महाराजांची इमेज तयार करायची आहे, तुम्ही त्या सगळे लोक बघा, हे मुसलमानांना क्रमांक 1चा शत्रू मानतात, खुल्ला शत्रू. म्हणजे यांना अब्दुल कलाम सुद्धा चालत नाहीत, अशी मानसिकता, असे ब्रेन ट्रेन करून टाकलेले आहेत. आणि तो प्रतीक, म्हणजे मला दुःख याचं आहे की त्यासाठी प्रत्येक संभाजी महाराज वापरले.
त्यासाठी प्रतीक शिवाजी महाराज, आधी शिवाजी महाराज वापरले, आता संभाजी महाराज वापरायचं आहे. प्रतीकं लागतं, एक कोणीतरी आयडॉल लागतं ना विरोधात उभा करा. मग मुसलमानांच्या विरोधात एवढ्या वर्ष शिवाजी महाराज वापरले. कुठल्याही दंगलीमध्ये एकच घोषणा होती, जय भवानी जय शिवाजी. आत्ता घोषणा कोणती राहील? धर्मवीर संभाजी महाराज की जय. ही घोषणा राहणार आहे. अलीकडच्या काळामध्ये जर दुर्दैवाने हिंदू मुसलमान दंगली झाल्या ना, ही घोषणा राहणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्यासाठीची जी काही मानसिकता आहे हे सातारा आणि सांगलीमध्ये तयार करणं चालू आहे आणि 100% तयार करणं चालू आहे. त्याच पद्धतीचा प्रचार चाललेला आहे की कशा पद्धतीने ह्यांच्या इमेज यांचं विकृतीकरण करायचं आहे. माझा प्रश्न आहे, जो अत्यंत गंभीर प्रश्न आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं पहिलं लाईव्ह 9 मेला केलं होतं. 9 मे नंतर माझे 3 लाईव्ह झाले. हा प्रश्न मी विचारलेला आणि हा प्रश्न म्हणजे 30,000 आणि सगळं जर बघितलं तर 70,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि पोस्ट किती लाख लोकांपर्यंत त्या पोस्ट पोहोचल्या मला नाही माहीत. या प्रश्नाचं उत्तर कोणी महाराष्ट्रातल्या मायचा लाल असलेल्या माणसाने दिलेलं नाही. म्हणजे ज्या पद्धतीने हे इमेज रंगवणारी जी काय मंडळी आहे, एकीकडे शिवाजी महाराजांचं हिंदुत्वीकरण करायचं, एकीकडे संभाजी महाराजांचं हिंदुत्वीकरण करायचं, ते धर्मासाठी कसे मेले, ते धर्मवीर कसे होते, हे या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या गळ्यात घशात पोटात उतरवण्याचा प्रयत्न करून त्यांना मुसलमानांच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न करायचा. पण त्याच भोसले कुळांना, त्याच शिवाजी महाराजांना, त्याच संभाजी महाराजांना, या संभाजी महाराजांचे जे वारसदार आहेत यांना शूद्र कसं ठरवता येईल यासाठी सगळे प्रयत्न झाले. मी तुम्हाला उदाहरणं देतो. दुसऱ्या शाहूची मूंज, मी वारंवार का सांगतो, कारण हा विषय जर गेला तर लोकांना तो समजेल. दुसऱ्या शाहूची मूंज नाना फडणवीसाने बाबूराव कृष्ण नावाच्या त्याच्या सहकार्याला सोबत घेऊन दुसऱ्या शाहूंच्या आईंना भेडसावून लावलं. त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाची मूंज ही पुराणोक्त पद्धतीने झाली पाहिजे, वेदोक्त झाली तर तुमच्या 7 पिढ्या भोसल्यांच्या नरकात जातील. भेडसावून लावलं आणि दुसऱ्या शाहूंची मूंज पुराणोक्त पद्धतीने करून नाना फडणवीसाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदाराला शूद्र ठरवण्याचा पद्धतशीर कार्यक्रम केला. ते का केलं याचं उत्तर मला महाराष्ट्रातल्या जात्यंध लोकांनी, धर्मांध लोकांनी द्यावं. ठीक. दुसरा प्रश्न, 1820 साली प्रतापसिंह भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारचे थेट वंशज आहेत. आत्ताचे उदयनराजे भोसलेंचे सुद्धा वरचे वंशज, शिवाजी महाराजांचे खालचे वंशज. 1820 साली प्रतापसिंह भोसल्यांनी क्षत्रिय कुलावतांस ही पदवीच लावू नये त्यासाठी साताऱ्यामध्ये सगळ्या जात्यंध लोकांनी, धर्मांध लोकांनी आपली एक फळी निर्माण केली आणि काय केलं, म्हणे तुम्ही क्षत्रिय कुलावतांस ही पदवी लावायची नाहीत. प्रतापसिंह भोसले, अरे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार आहे, रक्ताचा वारसदार आहे, मी प्रतापसिंह भोसले आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्याचा मी वारसदार आहे. त्या वारसदाराला तुम्ही क्षत्रिय कुलावतांस ही पदवी धारण करून देणार नाहीत. सगळे बोले अजिबात आम्ही धारण करून देणार नाही आणि तुमच्या वाड्यामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीने वेदोक्त जो राजाचा अधिकार असतो त्या पद्धतीने आम्ही काहीच करणार नाही. चिडले प्रतापसिंह भोसले. त्यांनी धार, उदयपूर, नागपूर, तंजावरला जिथं मराठ्यांच्या शाखा आहेत तिथे आपली माणसं पाठवली, कागदपत्र मागवली. कागदपत्र मागवल्यानंतर सातारच्या संस्कृत पाठशाळेमध्ये प्रचंड मोठा वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये पुण्यापासून तर बेळगावपर्यंत हजारो लोक सातारच्या संस्कृत पाठशाळेमध्ये उपस्थित आहेत आणि प्रतापसिंह भोसले हातात तलवार घेऊन उभे आहेत, कारण त्यांना भीती होती की ते दंगल होऊ शकते. दंगलग्रस्त परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आणि दोन्हीकडे प्रचंड वादविवाद झाला. एक जात्यंध धर्माभिमानी लोक, जातभिमानी लोक, इथले जातीवादी लोक आणि दुसरीकडे भोसल्यांचा पक्ष ठेवला गेला आणि याच्यामध्ये भोसल्यांच्या या वादविवादामध्ये भोसल्यांच्या पक्षाचा विजय झाला आणि याच्यावरती शिक्कामोर्तब झालं की भोसले, राणे, मोहिते, निंबाळकर, जाधव, फलटण, आपलं खानविलकर ही सगळीच्या सगळी मंडळी सुद्धा क्षत्रिय आहेत, याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. तरी सुद्धा प्रतापसिंह भोसले यांना क्षत्रिय कुलावतांस ही पदवी लावू दिली नाही, त्यांचा राज्याभिषेक केला नाही. पुढे 1831 साली ब्रिटिश गव्हर्नर माल्कम आला आणि ज्यावेळेला 1821 साली ब्रिटिश 31 साली 1828ची गोष्ट आहे, 31 साली ब्रिटिश गव्हर्नर माल्कम आला महाराष्ट्रामध्ये. त्या गव्हर्नरकडे सगळे गेलेत की म्हणे हे प्रतापसिंह भोसले शिवाजी महाराजांचे वंशज
हे आमच्या धार्मिक गोष्टींमध्ये बाधा आणत आहेत, आमच्या धर्मामध्ये लुडबुड करतायत. यांना पदच्युत करा, पदावरनं काढून टाका. तो ब्रिटिश गव्हर्नर माल्कम त्याने ऐकलं नाही, नशीब त्यांना पदभ्रष्ट केलं नाही, पदावरून काढून टाकलं नाही, ते केलं नाही त्याने शेवटी. आणि मग प्रतापसिंह भोसलेने आपण बघतोय की ते स्वतःचा राज्याभिषेक नंतर 38 साली करून घेतलेला आहे 10 वर्षांनी पुढच्या. का झालं असं? का केलं? का क्षत्रिय कुलावतांस पदवी लावू दिली नाही? तिसरं उदाहरण, तिसरा प्रश्न आहे. 1901 साली राजर्षी शाहू महाराजांना तोंडावर म्हटलं नारायण भट्टाने की तुम्ही राजाच नाहीत, तुम्ही क्षत्रिय नाहीत, तुम्ही महाराज शूद्र आहात. त्यावेळेला शाहू महाराज प्रचंड चिडलेले, आपल्याला माहिती आहे, प्रचंड राग आलाय शाहू महाराजांना, पण काय करू शकत नव्हते. म्हणजे वारंवार छत्रपतींच्या घराण्याला, वारंवार भोसल्यांच्या घराण्याला, वारंवार मराठ्यांना शूद्रच लेखायचं. ते कसे शूद्र होते हे इतिहासामध्ये केन प्रकारे प्रयत्न करायचे. त्याच्यावरती टिळकांचा एक लेख सुद्धा 1901 सालचा आहे, 22 ऑक्टोबर 1901 केसरीचा लेख आहे. मराठे क्षत्रियच होते, मात्र आता जगात क्षत्रिय म्हणून कोणी, लेख आहेत, वाचू शकता तुम्ही. मराठे क्षत्रियच होते 22 ऑक्टोबर 1901, पण कोणीही क्षत्रिय शिल्लकच नसल्यामुळे, अस्तित्वातच नसल्यामुळे आज क्षत्रिय जातच नामाशेष झाल्यामुळे तो प्रश्नच येत नाही. शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही क्षत्रियत्व दिलं, क्षत्रियत्व दिलं होते नाही, दिलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी, राजर्षी शाहू महाराजांनी असा कोणता पराक्रम गाजवला ज्यासाठी आम्ही त्यांना क्षत्रियत्व द्यावं? कोण देणार या प्रश्नाची उत्तरं? नाही द्यायची तुम्हाला? द्यावं. महाराष्ट्रामध्ये 8999075452 तुषार उमाळेचा नंबर आहे. ताकद आहे ना तुमच्यात, तर या प्रश्नाची उत्तर कोणीतरी द्यावी की मराठ्यांना, भोसल्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या वंशजांना शूद्र ठरवण्याचा केन प्रकारे प्रयत्न का केला गेला आणि मग अनेक वर्षे शूद्र ठरवलं गेलं. छत्रपती संभाजी महाराजांना 350 वर्ष दारुड्या, रंडीबाज, व्यसनी इथं रंगवल्या गेलं. म्हणजे मसाले भरल्या गेले, विकृतीकरण केलं गेलं, अगदी रामगणेश गडकऱ्यापर्यंत. आणि त्याच्या राजसन्यासाचं काय थाटामाटात आचार्य अत्रेंनी पुतळ्याचं उद्घाटन केलं पुण्यामध्ये. जो गडकऱ्यांचा पुतळा होता, अत्रेंनी त्याचं उद्घाटन केलं आणि सांगितलं राजसन्यास, एकच प्याला वगैरे वगैरे, जी काय नाही, प्रेम संन्यासी, जी काही नाटकं आहेत, ही नाटकं खूप अप्रतिम नाटकं आहेत, वाचली पाहिजे. त्या नाटकामध्ये संभाजी महाराजांविषयी काय लिहिलं हे काय नवीन सांगायची गरज नाही महाराष्ट्राला. मग ते दुरुस्त केलं का? त्याच्यावरती बंदी आणली का? नाही ना, बाजारात मिळतं ना नाटक अजूनही. महाराष्ट्रामध्ये माझी अशी मागणी आहे की राम गणेश गडकऱ्यांच्या राजसन्यासवरती महाराष्ट्र शासनाने बंदी घालावी, ते छापू देता कामा नये, त्याच्या प्रती जप्त कराव्यात. कारण संभाजी महाराजांचं विकृतीकरण करणारा सगळा तो प्रकार आहे. आणि मग बदनामी झाली, 350 वर्ष सगळे गप, कोणीच बोललं नाही. ते झालं. मग अलीकडच्या काळामध्ये मी सांगितलं 1960 मध्ये संभाजी महाराजांचा खरा इतिहास वासी बेंद्रेंनी लिहिला. म्हणजे 2000-2005 पर्यंत सगळे गप. कोणाच इतिहासकार, पाठ्यपुस्तक मंडळातला असा एकही माणूस नव्हता की ज्याला हे करावं असं वाटलं की नाही बाबा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा अत्यंत विकृत पद्धतीने लिहिलेला आहे आणि त्याचा निषेध झाला पाहिजे, त्याचा विरोध सुद्धा झाला पाहिजे. पण तसं कोणी केलं नाही. कारण मी पहिल्यांदा सुद्धा बोललो की तसं करायचंच नव्हतं ना. का करणार? कारण संभाजी महाराजांना आधी तर म्हणजे काय त्यांचं चरित्र हनन केलं आणि अलीकडच्या काळामध्ये मग आता धर्मवीर म्हणून बनून मोकळं व्हायचं म्हणजे काय प्रश्नच शिल्लक राहत नाही ना. प्रश्न विचारले जाणार नाही, इतिहासातले प्रश्नाची उत्तर कोणी काही शोधणार नाही. आणि मग छत्रपती संभाजी महाराज अखंड भारतातील सबंध भारतातील तरुणांचं प्रेरणास्थान होऊ घातलेलं असताना त्यांना हिंदू धर्मामध्ये असं करकचून बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना वीर म्हणजे काय हो? वीर शब्दाचा अर्थ काय होतो? वीर म्हणजे कोण? जो लढला, झुंजला, जो शरण गेला नाही, साध्या भाषेत ज्याने माफी मागितली नाही, तो वीर ठरत असतो. आणि संभाजी महाराज
धर्मासाठी लढलेत का? हिंदू राष्ट्रासाठी लढले का? मुस्लिम राष्ट्रासाठी लढले का? ख्रिश्चन राष्ट्रासाठी, बौद्ध राष्ट्रासाठी लढले का? अजिबात नाही. तो या दख्खनेच्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा लढा आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी शहीद झालेले संभाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर ठरतात. बाकीची लोक स्वातंत्र्यवीर ठरतात की नाही मला माहीत नाही, तुमचं बघावं तुम्ही. आणि मग त्या जे स्वातंत्र्यवीर ठरतात त्यांना मग आत्ता धर्मवीर म्हणजे धर्मासाठी शहीद झालेले, धर्मासाठी. अरे बाबा, संभाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांचा पुत्र शाहू, दुसरा शाहू आणि महाराणी येसूबाई ह्या 1707 मध्ये औरंगजेब मरण पावला. 1707 पर्यंत तिथंच होत्या कैदेत त्याच्या. 1707 नंतर त्यांना सोडण्यात आलं, पण त्यावेळेला कारागृहामध्ये शाहूचं लग्न सुद्धा लावून दिले त्या औरंगजेबाने. कळलं का तुम्हाला? हा राजकीय स्वातंत्र्याचा लढा आहे आणि राजकीय कैदी त्या ठिकाणी महाराणी येसूबाई आणि शाहू, दुसरे शाहू राजकीय कैदी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे हा जो काही संघर्ष आहे हा लढा राजकीय आहे ना. धार्मिक कशाला करताय तुम्ही? तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे म्हणून, तुमची विचारधारा लादायची म्हणून, तुम्हाला मुसलमानांच्या विरोधात ह्या महाराष्ट्रातली मराठ्यांची पोर उभी करायची म्हणून, हेच करायचं ना. यासाठीच सगळा खटाटोप आणि अट्टहास चालला ना. तुमच्या पूर्वसुरींनी कधी हा विचार केला नाही. तुमच्या पूर्वसुरींनी मराठ्यांना शूद्र लेखण्याचं काम केलं, मराठी कसे शूद्र हे पटवून देण्याचं काम केलं. 350 वर्ष बदनाम करण्याचं एका विशिष्ट आयडिओलॉजीने, तुमच्या पूर्वसुरीच्या आयडिओलॉजीने, तुमच्या आयडिओलॉजीमध्ये तुम्ही काम करता, ज्या विचारधारेमध्ये तुम्ही काम करतात त्या विचारधारेच्या लोकांनी, तुमच्या पूर्वसुरींनी 350 वर्ष संभाजी महाराजांना बदनाम केलं आणि अलीकडच्या काळामध्ये सुद्धा त्यांचं चरित्र जगासमोर येऊनही, शाक्तवीर पण आहेत ना, त्यांचं चरित्र येऊन सुद्धा संभाजी महाराजांच्या चरित्रावरती तुम्हाला काही लिहावंसं आणि बोलावंसं वाटलं नाही. आणि आज घराघरापर्यंत छत्रपती शिवाजी संभाजी महाराज पोहोचले. त्यांच्या नावाला एक ग्रॅव्हिटी आली, ग्रॅव्हिटी. आणि मग आता त्यांचा वापर धर्मासाठी करायचा, जातीसाठी करायचा. हे जातीसाठी नाही, धर्मासाठीच करायचा, धर्मासाठीच वापरून घ्यायचा. जसं एका रामाला वापरून घेतलं या देशामध्ये, रामाचा यथेच्छ वापर केला या देशामध्ये, शिवाजी महाराजांचा वापर केला, आणि तसंच संभाजी महाराजांचा सुद्धा वापर या देशामध्ये चालू आहे. माझी विनंती आहे ना, संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे हिंदूच होते, पण तुम्ही कृपा करून महाराष्ट्राला माझी विनंती आहे की त्यांना तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी बनून त्यांना मुसलमानांच्या विरोधात त्यांची प्रतीक म्हणून वापर होऊ देऊ नका. ही इतिहासासोबतची हरामखोरी असेल. संभाजी महाराज निधड्या छातीने लढले, झुंजलेत, ते झुकले नाही आहेत, ते झुकले नाही आहेत. मैं झुक जाऊंगा तो मसला आसान हो जाएगा, एका शायर ने म्हटलेला आहे. मैं झुक जाऊंगा तो मसला आसान हो जाएगा, मगर इसमें मेरे किरदार का बड़ा नुकसान हो जाएगा. संभाजी महाराजांना माहिती होतं की इतिहास याचा लिहिला जाणार. झुकलो, इतिहासामध्ये माझ्या नावाला डाग लागणार. झुकायचंच नाही, आपण लढायचं, दाखवून द्यायचं जगाला की छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त काय असतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार कसा असतो, हे जगाला संभाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून संभाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर ठरतात. ती स्वातंत्र्याची लढाई आहे, राजकीय स्वातंत्र्याची, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची, दख्खनेच्या स्वातंत्र्याची आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारीच ती लढाई आहे. त्या लढाईचे वारसदार संभाजी महाराज आहेत. आणि म्हणून संभाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर ठरतात. संभाजी महाराज कुठल्याच अँगलने, कुठल्याच पद्धतीने धर्मवीर वगैरे काही ठरत नाही. भाकड करतायत, सगळ्या अंधश्रद्धा पसरवणं चालू आहेत. म्हणून माझी विनंती आहे की संभाजी महाराजांचं अशा पद्धतीचं कट्टरवाद त्यांच्या नावापुढे लागू देऊ नका. त्यांचा वापर दंगलीमध्ये होता कामा नये. मी म्हणतो, जर दंगलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा वापर झाला तर या महाराष्ट्रातल्या शंभूप्रेमींनी तोंडाला काळा लावून घ्यायला काही हरकत राहणार नाही. कारण परिस्थिती तशीच आहे, कारण वातावरण तसंच निर्माण केलेलं चाललंय. आपण भीमा कोरेगावला सुद्धा बघितलं काय पद्धतीचं वातावरण होतं, आणि आता सुद्धा आपण बघतोय. आता भीमा कोरेगावबद्दल अनेक मतांतर आहेत, त्याचा काय तपास चालू आहे. ठीक आहे, त्या खोलात मी जाणार नाही कारण तो न्यायालयीन चौकशीचा भाग आहे. पण अशा पद्धतीने वापर होणार हे मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगतो. एक मानसिकता तयार केली चालली, म्हणजे, आणि ही मानसिकता राजकीय सुद्धा आहे. म्हणजे एका विशिष्ट राजकीय पक्षाला कशा पद्धतीने मदत केल्या जाईल
एका विशिष्ट राजकीय पक्षाला मतं मारणारी मानसिकता कशी तयार केली जाईल, याचा हा प्रयत्न निश्चितपणे, म्हणजे याचा घरी जाऊन तुम्ही विचार करा. मी जे काय बोलतोय की संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं झालं, त्याचा राजकीय फायदा सुद्धा झाला आणि एका विशिष्ट पक्षाला. संभाजी महाराजांचं कट्टर हिंदुत्वीकरण करून, संभाजी महाराजांना धर्मांध ठरवून, संभाजी महाराजांना धर्मवीर ठरवून त्याच्या आडमध्ये एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा पोहोचवण्याची मानसिकता किंवा एका विशिष्ट पक्षाचा मतदार बनवण्याची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून त्या पक्षाचे सर्वोच्च नेते ह्या संघटनेच्या जी ही मानसिकता तयार करणारे जी काय संघटना आहे त्याच्या नेत्याला भेटायला सुद्धा येतात. हा काही योगायोग नाही आहे. याचा महाराष्ट्रातील मराठा आणि बहुजन समाजाच्या मुलांनी विचार केला पाहिजे की संभाजी महाराजांचा वापर आपल्याला अशा पद्धतीने दंगलीमध्ये काही होऊ द्यायचा नाहीये. आता वेळ झाला, कारण 7 वाजता माझी एक मोठी राज्याची बैठक आहे, त्यामुळे तुमची सर्वांची या ठिकाणी मी रजा घेतो. एवढंच सांगतो, शेवटचे 2-3 मिनिटं घेतो, 4-5 मिनिटं आणखी आहेत आपल्याकडे, की संभाजी महाराजांचं चरित्र आपण ज्या वेळेला मांडतोय किंवा घ्यायचं असेल तर मी एक चित्र महाराष्ट्रामध्ये बघतो की अनेक ठिकाणी मागे मराठवाड्यामध्ये व्याख्यानाला होतो. शिवजयंतीला रॅली, फार मोठी रॅली निघाली होती आणि त्याच्यामध्ये आमचीच मुलं ही दारू पिऊन नाचत होती. म्हणजे संभाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी सुपारीच्या खांडाचे व्यसन केले. निर्व्यसनी राजे आहेत जगामध्ये, निष्कलंक चरित्र्याची दोन्ही राजे आहेत जगामध्ये. सर्वच्या सर्व राजे बादशाह अनेक पराक्रमी होऊन गेले, पण हे निष्कलंक नव्हते, हे चारित्र्यहीनच होते. आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर संभाजी महाराज हे आपल्याला निष्कलंक चारित्र्याची सापडतात. यांनी आपलं चारित्र्य आयुष्यभर जपलेलं आहे. चारित्र्य हेच आपली संपत्ती कशी आहे हे जे काय आपण मंत्र म्हणत असतो, त्या 2 महापुरुषांना बघून आपण त्यांच्याकडे स्पष्टपणे सांगू शकतो. त्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीने जो माणूस, जो तरुण शिवशंभूंना मानतो, छत्रपती संभाजी महाराजांना मानतो, संभाजी महाराजांनी बुद्धभूषणामध्ये बुद्धिमान माणसाची जी काही लक्षणं सांगितली आहे त्याच्यामध्ये एक लक्षण हे सुद्धा सांगितलं की बुद्धिमान माणूस हा व्यसन करत नसतो, तो व्यसनी नसतो. त्यामुळे संभाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे, जो तरुण आहे, त्यांनी आजपासून व्यसन सोडलं तर काही हरकत नाही, सोडलं पाहिजे. एक संभाजी महाराजांना श्रद्धांजली, आदरांजली समजा, संभाजी महाराजांची प्रेरणा म्हणून समजा. तुम्ही सर्वांनी निर्व्यसनीत झालं पाहिजे, व्यसनं तुम्ही सोडली पाहिजे, हीच खरी संभाजी महाराजांना श्रद्धांजली असेल. आणि ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग असलं पाहिजे. संभाजी महाराजांना 16व्या शतकामध्ये 17 भाषा येतात. ग्रँड ऑफ जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 74मध्ये रायगडावरती आला, त्यावेळेला संभाजी महाराजांनी त्याच्यासोबत इंग्रजीमध्ये संवाद साधल्याचा उल्लेख आहे. म्हणजे संभाजी महाराजांना 76 साली इंग्रजी भाषा येते. आमची अडचण अशी आहे की आम्हाला धड मराठी येत नाही, आम्हाला हिंदी तर अजिबातच येत नाही, इंग्रजीचं तर वांदे आहेत आमचे. म्हणजे आम्हाला 3 भाषासुद्धा नीट येत नाही, जी आमची एक व्यवहार भाषा आहे, एक आमची राष्ट्रभाषा आहे आणि एक आमची एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे, जी आम्ही रोज शाळेमध्ये शिकलो पहिल्या वर्गापासून, ते सुद्धा आम्हाला नीट आम्हाला येत नाहीत. त्यामुळे ह्या अंगाने सुद्धा आपण संभाजी महाराजांच्या चरित्राचा विचार केला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. संभाजी महाराज सर्वांच्या, या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक तरुणांची प्रेरणा संभाजी महाराज आहेत. त्यांना कृपा करून शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा सर्व महापुरुष आहेत, यांना तुम्ही जातीमध्ये, धर्मामध्ये बांधून त्यांच्यावरती अन्याय करू नका. 350 वर्ष आम्ही संभाजी महाराजांवरती महाराष्ट्रामध्ये अन्याय केला आणि आता सुद्धा ही हरामखोरी, ही नालायकी धर्मामध्ये बांधण्याची, धर्मांध ठरवण्याची आम्ही करू नये, एवढीच मी विनंती करतो. आणि कोणी जर समजा तशा पद्धतीने प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातल्या तरुणांना विनंती आहे, काही करू नका. वासी बेंद्रेंचं संभाजी महाराजांचं चरित्र काढा, ते वाचा, स्वतः वाचा. तुषार उमाळे काय लिहून ठेवतोय, अजून कोण काय लिहून ठेवतोय, याच्यावरती जाऊ नका. स्वतः वाचा, स्वतः ठरवा, स्वतः चरित्राचा अभ्यास करा आणि तुम्हालाही ठरवायचं की महापुरुषांचा काय आदर्श घ्यायचा आहे. कोणतरी काहीतरी सांगतो म्हणून नाही. संभाजी महाराज, शिवाजी महाराज मी म्हणत सुद्धा नाही की ते पुरोगामी होते आणि हे सुद्धा म्हणत नाही की ते हिंदुत्ववादी वगैरे वगैरे काय होते. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. जाता जाता मला एक जी रिक्वेस्ट आली होती की दादा शिवचरित्रातला तो प्रसंग तुम्ही सादर करा. एक 2-2.5 मिनिटाचा प्रसंग आहे, तेवढा सादर करतो. आणि या ठिकाणी स्वराज्य रक्षक पेजवरती मला ज्या आमच्या ॲडमिन पॅनलने आमंत्रित केलं, आमचे शिंदे आहेत, वैभव शिंदे आहेत, आमचे प्रशांतजी आहेत, नातूजी आहेत, ह्या सर्व लोकांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्यांचं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मागापासून तुम्ही सगळी मंडळी जे बघतायत तुमचं सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं भाषण, माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.
एक शिवचरित्रातला प्रसंग तुमच्यासमोर सादर सुद्धा करतो, कारण 1 तासापासून बोलतोय, जरा हे पण होतंय. 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. आणि शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्याचा एक हेर धावत येतो आणि औरंगजेबाला म्हणतो, जहापना शिवाजी का इंतकाल हो गया. आता त्याला असं वाटलं होतं की ऐकून औरंगजेब आपल्याला इनाम बिनाम देईल, सोन्याचं कडं देईल, बक्षीस देईल. पण औरंगजेब उठला, नमाजाच्या रुखाता पडायला लागला. तेवढ्यात त्याचा शहजादा आला आणि तो म्हणतो, अब्बाजान आप क्या कर रहे हो, एक काफर का इंतकाल हो गया और आप तो नमाज पढ़ रहे हो. त्याला उत्तर औरंगजेब असा देतो, थकलेला औरंगजेब आहे, म्हातारा औरंगजेब आहे, तो उत्तर असं देतो की ये सब फिजूल है शहजादे, ये सब फिजूल है शहजादे. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज काबुल से लेकर कंदहार तक और कंदहार से लेकर तंजावर तक पूरे हिंदुस्तान को मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महादौलत आज क्या देख रही है. शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों के को उधेड़ के रख दिया उसने. ये हमारे मिर्जा आमिर अबू तालिम शाइस्ते खास साहब, बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. अरे ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा. ये सूरत के खूबसूरत इनायत खां बहादुर, जब शिवाजी इनके सूरत में आया तो ये दुम दबा के भाग गया. ये जोधपुर के राजा जसवंत सिंह राठौड़, इन्होंने मराठों के घाव अपने सीने पे नहीं अपने पीठ पे खाए. ये आपसी फौलाद खा, जिसके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरे के कैद खाने से फरार हो गया. सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने. लश्कर के साथ मैदान छोड़कर भागने वाला ये कारतलब खा, ये रसूल बेग रोजमानी, ये मीर आतिश तरबियत खा, ये खान जहां बहादुर शाह कुकलतश बुंदीनारे छोड़ा, ये रन मस्त खा, ये कैसर सैयद मुनावर खा, तमाम अफगान पठान हबशी तुर्क सबको शिकस्त दी है शिवाजी ने. लेकिन इस बात को आप समझ ही नहीं पाओगे शहजादे. औरत, नाच गाना, शराब शिवाजी को मालूम ही नहीं है. उसने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए. हाँ शहजादे, आज हम हिंदुस्तान की हर चीज खरीद सकते हैं, लेकिन मराठों को नहीं खरीद सकते. हमने उनको जागीर की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उस पर थूक दिया. हाँ शहजादे, मानते हैं शिवाजी मगरूर है, मक्कार है, दगाबाज है, नामक खूल है, मगर माँ बहनों की इज्जत करता है वो. उसका चाल चलन दूध की तरह धुला और बुलंद मीनार की तरह आसमान को छू रहा है. और शहजादे, हम खुश नसीब भी इतने हैं कि हमको दुश्मन भी मिला तो शिवा जैसा मिला, दुश्मन भी मिला तो शिवा जैसा मिला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, इनकलाब जिंदाबाद.